नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना आता एकच उत्कंठा लागलेली आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणी वारंवार यूट्यूबवरती सर्च करत आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार, लाडक्या बहिणींना चुकीची माहिती मिळत आहे। हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। मंत्र्यांचे, उपमुख्यमंत्री असतील यांचे फोटो दाखवून अनेक तारखा सांगण्याचं काम केलं जात आहे। तर यापूर्वीच आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, याच्यामध्ये सांगितलं आहे सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा GR येत नाही आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो या हप्ते वितरणासाठी इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये उशीर होणार आहे। हे नक्की आहे, कारण का महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि साधारणतः एक आठवडा अगदी रविवारपर्यंत हे जे विधिमंडळ आहे तर या अधिवेशनाचं काम चालणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांची खुशखबर याच आठवड्यामध्ये मिळेल, पण या आठवड्यामध्ये लाभ वितरण होण्याची शक्यता कमी आहे, कारण का सगळ्यात प्रथम हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 दिवसांमध्ये लाभ आहे तो वितरित केला जातो। त्यामुळे याच्यासाठी साधारणतः पुढील 2 आठवडे लागू शकतात। त्यामुळे पुढील 2 आठवड्यांमध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे तो मिळून जाणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे। पात्र अपात्र तर याच्यामध्ये केवळ पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे। जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्यांमध्ये जे थकीत लाभार्थी होते, ज्यांना सप्टेंबरपासून जो लाभ आहे तो वितरित झाला होता, त्यांना मागील हप्ते जे आहेत ते मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण का याची तरतूद अजून झाली नाही आहे। तसा GR यावा लागतो, तरतूद करावी लागते, त्यानंतरच लाभ आहे तो दिला जातो। तर अशा लाभार्थ्यांना रेग्युलरचा हप्ता जो आहे नोव्हेंबरचा तो येणार आहे। मागील महिन्यातील हप्ते वितरणासंदर्भात तुर्तास घोषणा नाही आहे। याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणींचा देखील ऑनलाईन ऑप्शन येणार नाही आहे। त्यांना त्यांच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे हा जो फॉर्म आहे, संबंधित दाखला असेल तर संबंधित दाखल्याची सत्यप्रत किंवा स्टॅम्प ड्युटी असेल तर त्याची जी सत्यप्रत असेल ती जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायची आहे। अंगणवाडी सेविका ताईंना देखील तशा प्रकारचे आदेश आलेले आहेत। तर अशा प्रकारची सर्व अपडेट आहे लवकरात लवकर ज्यांची EKYC राहिलेली आहे 31 डिसेंबरच्या आतमध्ये करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे, त्याच्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही आहे। तर ही संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसंदर्भातली अपडेट देता येईल। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।